नमस्कार मंडळी, मी तृप्ती शुभम रोटी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या वर्षी मी तुम्हाला गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत कसं करायचं आणि पूजा मांडणी कशी करायची आहे हे सांगणार आहे। यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही, कारण सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे। तर सर्वात आधी या व्रताचा उद्देश सांगते, कारण आपण कोणतेही व्रत करतो त्यामागे आपला काहीतरी हेतू असतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे अत्यंत शुभ मानले जातात। या महिन्यात भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते। गुरुवार भगवान विष्णूंना समर्पित असल्याने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी, शांती, समाधान आणि धन संपत्ती मिळवण्यासाठी, त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहण्यासाठी हे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात। तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया पूजा मांडणी कशी करावी। गुरुवारी सकाळी लवकर स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे। प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी महालक्ष्मीसाठीच करायची असते। तिच्याच नावाने आपल्याला उपवास करायचा असतो। बऱ्याच वेळा सुतक मासी पाळी किंवा अडचणीच्या वेळेस देवपूजा, व्रतवैकल्ये आपण करू शकत नाही आणि पूजा मांडू शकत नाही। असे जर तुमच्यासोबत पण घडले तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतरही 1-2 गुरुवार तुमचे पण जास्तीचे होऊ शकतात। यावेळेस मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार 4 आले आहेत। जोपर्यंत तुमचं व्रत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला दर गुरुवारी अशीच पूजा मांडणी करायची आहे आणि शुक्रवारी ते उचलायची आहे। हे व्रत करताना तुमचा दर गुरुवारी पूजा मांडणीचा हाच क्रम राहणार आहे। गुरुवारचा असा नियम आहे की साफसफाईची कामे, घरातील जाळे ती काम आपल्याला करायची नसतात। फरशी सुद्धा पुसायची नसते। तर बऱ्याच जणींच्या मनामध्ये प्रश्न येतो की पूजा मांडणी करायची आहे, आपल्या घरामध्ये देवकार्य होतं, तर फरशी न पुसणं कसं काय? आपण गुरुवारी हळदीचा उपयोग करत असतो। तुम्ही अगोदरच्या दिवशी सूर्यास्ताआधी फरशी पुसून घ्या आणि गुरुवारी पूजेच्या ठिकाणी हळद पाण्यामध्ये टाकून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्या दिवशी फक्त झाडू लावून घ्यायचा। हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे। आणि नंतर पूजा मांडणीला सुरुवात करा। पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरा। तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेल्या तांब्याचा कलश ठेवा। कलशावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवा। नारळाला हळदी कुंकू लावा। कलशाजवळ देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा। तुपाचा दिवा प्रज्वलित करा। पाटाभोवती सुंदर रांगोळी काढा। पूजेसाठी लागणारं साहित्य खूप महत्त्वाचं आहे। देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो, तांब्याचा कलश, आंब्याची पाने, नारळ, हळद, कुंकू, चंदन, अक्षता, फुलं, फुलामध्ये कमळ किंवा झेंडू, गुलाब, तुळशीची पाने, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, फळं, नैवेद्य, नैवेद्यामध्ये दूध, खीर, शिरा, गोड पदार्थ, धूप, अगरबत्ती, कापूर, विड्याची पाने आणि सुपारी, पैसे किंवा नाणी, शंख आणि घंटा। हे झाले आपले पूजेचे साहित्य। आता आपण प्रत्यक्ष पूजा विधी पाहूया आणि महत्त्वाचे मंत्र जाणून घेऊया। सर्वप्रथम देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे ध्यान करा। देवी देवतांचे आवाहन करा। आसन अर्पण करा। पाणी अर्पण करा। पंचामृताने स्नान घाला आणि नंतर शुद्ध पाण्याने स्नान घाला। वस्त्र अर्पण करा। हळद, कुंकू, चंदन लावा। फुलं आणि तुळशीचे पाने अर्पण करा। धूप आणि दीप प्रज्वलित करा। नैवेद्य अर्पण करा। विड्याची पाने आणि सुपारी अर्पण करा। दक्षिणा अर्पण करा। ही झाली आपली पूजा विधी। आता आपण पाहणार आहोत मंत्र। गणपती आवाहन मंत्र ओम गणगणपते नमः। देवी लक्ष्मी मंत्र ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः। भगवान विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय। हे झाले आपले मंत्र। मार्गशीर्ष गुरुवारची व्रत कथा वाचा किंवा ऐका। देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आरती करा। शक्य असल्यास 3 किंवा 7 प्रदक्षिणा घाला। पूजेत काही चूक झाली असल्यास क्षमा याचना करा। पूजा झाल्यावर कुटुंबातील सदस्यांना आणि गरजूंना प्रसाद वाटा। या व्रतामध्ये काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। दिवसभर उपवास करावा किंवा फक्त फळे किंवा दूध सेवन करावे। गरिबांना दान करावे। या दिवशी कांदा, लसूण आणि मांसाहार टाळावा। हे व्रत केल्याने घरात धनधान्य, सुख समृद्धी येते, आरोग्याचे लाभ होतात आणि विविध चुकांना योग्य जोडीदार मिळतो अशी श्रद्धा आहे। तर ही होती ती मार्गशीर्ष गुरुवार व्रताबद्दलची माहिती। मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा। धन्यवाद।